नमस्कार. पुन्हा एकदा शुभंकर योग आणि वेलनेसमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली. आपल्या योगशास्त्रामध्ये ओंकाराला गुरु मानलं जातं. ओंकाराचे अनेक प्रकारे उच्चारण केलं जातं. नुसतं अकार, नुसता उकार, नुसता मकार देखील म्हटला तरीसुद्धा ओंकाराच्या व्हायब्रेशन्सचे जे जे फायदे तुमच्या नर्वस सिस्टमवर असायला पाहिजेत, मनावर यायला पाहिजे, शरीरावर ते स्पंदनांच्या लहरी जाणवल्या पाहिजे, ते सगळं आपल्याला त्याचे फायदे मिळत असतात. नुसता ओंकार पूर्ण म्हटला म्हणजे एक श्वास घेतला आणि त्याचे 3 सेपरेट भाग केले, नुसता अ, नुसता उ, नुसता म, हे प्रपोर्शन ठेवलं तरी देखील तुम्हाला ओंकार म्हणता येईल. प्रत्येकाचा श्वास वेगळा आहे, सो श्वासाप्रमाणे ते म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा आहे 3.5 मात्राचा ओंकार. अ उ म एकत्र आणि अर्धचंद्र आणि त्याच्यावरचा जो बिंदू असतो त्याप्रमाणे ह्याला 3.5 मात्राचा ओंकार म्हटला जातो. 2.5 मात्रेचा ओंकार जो आहे तो मकार लांबायचा नाहीये, त्याच्यामध्ये ओम 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 अशा पद्धतीने म्हटला जातो. जो थ्रोट रिजनमध्ये जे आपल्या ग्लँड्स आहेत, थायरॉइड पॅराथायरॉइड ग्लँड्स आहेत, कंठाशी ज्या ग्लँड्स आहेत त्याचे व्हायब्रेशन्स तिथे स्टिम्युलेशन निर्माण होतं, तिथे व्हायब्रेशन्स जाणवतात आणि त्याचे फायदे मिळतात. विशुद्ध चक्र आहे थ्रोट रिजनमध्ये. विशुद्ध चक्रामुळे विशुद्ध चक्राचे जे जे फायदे आहेत, विशुद्ध चक्राचे जे जे काम होतं ते सगळं काम ह्या ओंकाराच्या व्हायब्रेशन्सने होत असतं. जसं आहे की बोलण्याचं कॉन्फिडन्स कमी आहे, मानसिक लेवलला देखील कॉन्फिडन्स कमी आहे, भीती वाटते, अँझायटी आहे, आय कॉन्टॅक्ट करून बोलता येत नाही, काही लोक अशी खाली बघून बोलतात, सो तिथे तुमचा कॉन्फिडन्स दिसत नाही. सो तिथे ह्या अशा पद्धतीने 2.5 मात्रेच्या ओंकाराच्या उच्चारणाचे फायदे होत असतात. आपल्या क्लासमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने ओंकार कसा म्हणायचा, केव्हा म्हणायचा, कधी म्हणायचा आणि नुसतंच ओंकाराचं ध्यान जे फोकस मेडिटेशनमध्ये आपण करतो. मेडिटेशनचे 2 प्रकार असतात, फोकस आणि डिफोकस. फोकस मेडिटेशनमध्ये ओंकाराचे ध्यान धारणा आपण घेत असतो. सो अशा पद्धतीने कमीत कमी ओंकाराने सुरुवात करा आणि पुढे पुढे हळूहळू आपण आणखी नवीन काही गोष्टींची त्या त्या वेळेला माहिती घेतच राहणार आहोत. टचमध्ये राहा, बघत राहा आणि करत राहा. थँक्यू.